हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं लपंडाव या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आता इथे ही जी सखी आहे ना, ती या सरकारला विचारत असते की तुला नेमकं हे सगळं केल्याने काय मिळतं, का सतत सगळ्यांना त्रास देत असते. आता काकूंच्या आयुष्यात एक आनंद येणार होता आणि तो तुझ्यामुळे हिरावून घेतला आहे. का सतत सगळ्यांना त्रास देतेस, का त्यांची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी सरकार आहे ती सखीला बोलते की का का मला हे सगळं करायचं असतं, हे ऐकायचं ना तुला, हे सगळं केल्याने ना मला मज्जा येते, असं ही सरकार सखीला सांगू लागते. खरं तर सखी जी आहे ती प्रचंड या सरकारवरती तापलेली असते, प्रचंड संतापलेली असते. तिला राग आलेला असतो की ही अशी का वागते, हिच्या मनात जरा ही दयामया काही नाही का, हिला दुसऱ्याचं मन अजिबात वाचता येत नाही का, दुसऱ्यांसाठी थोडीही तळतळाट वाटत नाही का, असं सखीला वाटू लागत असतं. त्यावेळी आता ही जी सरकार आहे ना, ती सखीला बोलू लागते, तुम्ही लोक काय करताय, तुम्ही लोकही मला त्रासच देत आहेत ना, आणि तुम्ही दोघं आता घरात शिरला आहात म्हटल्यानंतर मला त्रास दिल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही आहात, असं ही सरकार इथे सखीला आणि कबीरला म्हणत असते. आणि त्याच नंतर आता इथे ती बोलू लागते की अगदी भातुकलीसारखं तुम्ही माझ्या आयुष्यात खेळाल, तुम्ही माझ्या आयुष्यात याल आणि सगळं काही सरकार पडेल, असं वाटतं का तुम्हाला. हे इतकं सोपं नाही आहे. सरकार पडायला मी इतकी कमकुवत नाही आहे, मी तुमच्यासारखी बालिश नाही आहे, असंही जी काही मनस्वी आहे ती सखीला बोलत असते आणि तिला खूप काही प्रेशर देत असते. म्हणते की तुम्हाला वाटलं का सरकार म्हणजे एखादी बावळट मुलगी असेल. तर आता इथे ती बोलू लागते की मनस्वी ते सरकार होईपर्यंत मला किती वेळ लागला आहे आणि त्यासाठी काय काय करावं लागले आहे, असं ती इथे या सखीला सांगत असते. पण तुम्हाला तर हा सगळा खेळ वाटतो, पूर खेळ वाटतो आणि तुम्ही निघाले आहात सरकार पाडायला. मनस्वी ते सरकार आणि सरकार ते तेजस्वी कामत, हा प्रवास मी पार पाडेपर्यंत अगदी जीवाचं रान केलं आहे आणि त्यानंतर मी सरकार झाली आहे आणि तेच सरकार तुम्ही पाडायला निघालात, ते कधीही शक्य नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते कधीही शक्य होणार नाही. समजलं तुम्हाला. आणि सखी, एक वेळेस तू एखाद्या मित्राला ओळखू नकोस, पण आपला शत्रू समोरचा कोण आहे हे विसरायला नको आहे, हे ध्यानात ठेव, असं इथे सरकार इथे सखीला सांगत असते. आणि शेवटी काय केलं तुम्ही, आता तुमचेही हात दगडाखाली आहेत आणि आता मला हे पाहायचं आहे की तुम्ही पशु आणि मीनाक्षीला कशी मदत करतायत. तर आता इथे सरकारने इथे सखीला चॅलेंज दिल्यासारखंच म्हटलेलं आहे आणि आता इथे सखीला काहीही करून आता पशुला आणि मीनाक्षीला मदत करायचीच आहे. काहीही झालं तरी त्यांच्या पदरात तिला मूल हे द्यायचंच आहे, असं सखीने ठरवलेलं असतं. तर आता इथे सरकार जे आहे ती बोलते की तरीही बघू, पण सरकारसमोर तुमचं ठिकाण लागणं तरीही कठीणच आहे, असं म्हणत असते. आणि त्यानंतर आता इथे ही जी सरकार आहे ना, ती लगेचच त्या पशुकडे आणि मीनाक्षीकडे येते आणि त्यांना बोलू लागते की स्माइनलेस माणसं. आता ती खूप त्यांना बोलू लागते आणि हे सगळं आता पशुला आणि मीनाक्षीला अजिबात सहन होत नाही, कारण या सरकारने सतत मीनाक्षी आणि पशुचा अपमान केलेला आहे आणि एवढी मोठी संधी त्यांच्या हातात आली होती आणि ती या सरकारमुळे त्यांना गमावी लागलेली आहे. कारण एवढ्या वर्षांपासून ते स्वतःचं बाळ इच्छित होते, पण आता त्यांचं हातात ते बाळ येणार होतं, पण या सरकारने त्यांच्या हातून ती संधी देखील घालवली होती. म्हणूनच पशु आणि मीनाक्षी हे दोघेही जण तिच्यावरती प्रचंड तापलेले होते. सरकार जी आहे ती पशुसमोर येते आणि म्हणते की गुलामी करणं तुमच्या रक्तात आहे का, आधी माझ्या ताटाखालचं मांजर होतात आणि आता यांच्या, जरा हे लाज वाटत नाही का हे सगळं करताना. तर आता सरकार असं बोलल्यानंतर आता इथे पशुलाही राग आलेला असतो. ही सरकार म्हणजेच मनस्वी या दोघांनाही युजलेस आणि स्पाइनलेस माणसं असं तोंडावरती म्हणते आणि तिचं बोलून झाल्यानंतर ती गौतमकडे जाऊ लागते. गौतमकडे गेल्यानंतर ती गौतमला बोलू लागते की तूच होतास ना या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा, बघ आता बघ काय होतंय ते, आणि तुला काय वाटलं एक टेंडर हरली म्हणून सरकार हरेल, असं होऊच शकत नाही. तर आता मनस्वीने इथे गौतमवरती हसू लागते आणि गौतमला बोलू लागते की सरकार पडणं एवढं सोपं नाही आहे, समजलं.
तुला ह्यांची मदत करायची असेल तर कर, पण सरकार पाडणं एवढं सोपं नाही आहे हे लक्षात घे. होपलेस माणसं असं म्हणून आता ही जी काही मनस्वी आहे ती तिथून वरती निघून जाते. आणि आता एकदा ही सरकार निघून गेल्यानंतर इथे सखी, कबीर आणि बाकी सगळे गौतम, पशु आणि मीनाक्षी सगळेजण या सरकारकडे पाहत असतात जाताना. खरं तर यावेळी सखीचा खूप संताप होत असतो. ती आता खूप रागराग करत स्वतःच्या रूममध्ये आलेली आहे. आणि त्यावेळी आता कबीर जो आहे त्याला माहिती आहे की सखीला आता किती वाईट वाटलेलं असेल. आता तरीही तिला समजावं लागेल हे देखील कबीरला माहिती असतं. तर आता इथे ही सखी जी आहे ती रूममध्ये आल्यानंतर म्हणत असते की आता खूप झालं या सरकारचं, आता ना मला सहनच होत नाही आहे. तर आता इथे हा जो कबीर आहे ना तो तिला समजावत असतो की हे बघ, तू आधी स्वतःला शांत कर आणि तसंही आपण काहीतरी पुरावे नक्की शोधू आणि या सरकारला ज्यावेळी आपण पाडू ना त्यावेळी तिच्या लक्षात येईल की आपल्याही हातात काहीतरी आहे. तर त्यावेळी आता ही जी सखी आहे ना ती बोलू लागते की लवकरात लवकर आपल्याला पुरावे शोधावे लागतील. आणि त्याच वेळी आता इथे त्यांच्या रूममध्ये गौतम येतो आणि गौतम आल्यानंतर आता इथे सखीला बोलतो की आता तुमची पावर आणखी वाढली आहे, कारण मी तुम्हाला मदत करण्यासाठी इथे आलो आहे. म्हणजे आता आपली सगळी एक टीम आहे. तर आता इथे कबीर देखील बोलतो की हो, म्हणजे आता आपण सगळ्यांनी मिळून या सरकारला पाडायचं आणि तिचे सगळे कारनामे सगळ्यांसमोर आणायचे. तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ती बोलते की ठीक आहे काका, बरंच झालं. तसंही आम्हाला तुझ्या साथीची गरज होतीच, पण वाटत होतं की तू आमची साथ देशील की नाही देशील. तर त्यावेळी आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की सखी बाळा, आज ती जे काही बोलली आहे ना ते माझ्या मनाला खूप लागलं आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की आता इथून पुढे मी तुमची साथ देणार. तेवढ्यात तिथे सखीचे काका आणि काकू येतात आणि ते आल्यानंतर इथे सखीला बोलू लागतात की हो सखी, आता फक्त गौतम काकाच नाही तर आम्हीही तुझ्या सोबत असणार आहोत, कारण या सरकारचं ऐकून ऐकून ना आता ना आमचं डोकं फिरलं आहे. वैताग आला आहे या सरकारचं ऐकून ऐकून. सतत आम्ही त्यांचं ऐकून घेतो पण कधीही तिने आम्हाला मान दिला नाही. पण आता सोडा, आता मी अजिबात त्यांचं ऐकणार नाही असं हिने सखीच्या काकूने ठरवलेलं आहे. आणि आता इथे हा परशू जो आहे तो बोलतो की तिला वाटत असेल की आम्हाला काहीही माहिती नाही आहे, पण अशी एक गोष्ट आहे जी आम्हाला माहिती आहे. असं ऐकल्यानंतर आता इथे कबीर जो आहे तो विचारू लागतो की काय, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती आहे काका. तर त्यावेळी आता इथे काका जे आहेत आणि काकू जे आहेत ते दोघेही जण बोलू लागतात की अशी एक गोष्ट आहे, म्हणजे ही जी काही प्रॉपर्टी आहे ना ती सगळी खरं तर सरकारच्या नावी नाहीच आहे. तर आता इथे हे ऐकल्यानंतर कबीर आणि सखीला धक्काच बसतो की काय, हे सगळं काय बोलताय तुम्ही. तर आता इथे इथे काकू जी आहे ती बोलते की हो सखी, हे बरोबर आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना ती सगळी तेजस्विनीच्या नावावर आहे आणि ते पेपर्स जे आहेत तेही आमच्या हाती लागले होते आणि आम्ही ते एका ठिकाणी लपवून ठेवले. पण आम्ही ज्या ठिकाणी लपवून ठेवले ना त्या ठिकाणावरून ते पेपर्सच गायब झाले. पण आम्ही घरामध्ये खूप ठिकाणी शोधलं, पण ते पेपर्स काही आम्हाला मिळाले नाही. आणि हे सरकारला देखील कळालं आहे की ते पेपर्स कोणाला तरी मिळाले आहेत आणि ते पेपर्स गायब झाले आहेत. म्हणूनच तिने खूप शोधाशोध केली, घरामध्ये सगळीकडे शोधले, पण तिलाही ते पेपर्स कुठेही मिळाले नाहीत. तर कदाचित तिच्याकडनंही ते पेपर्स हरवले आहेत असं इथे काका आणि काकू म्हणत असतात. तर त्यानंतर आता इथे कबीर जो आहे तो बोलू लागतो की म्हणजे प्रॉपर्टीचे खरे पेपर्स ते सरकारकडेही नाही आहेत, म्हणजे नक्कीच आपल्याला ते सापडतील, आपल्याला ते शोधावे लागतील. या घरामध्येच आपल्याला काहीही करून आता ते पेपर शोधावे लागतील. तर आता सखी बोलते की हो. तर आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की हो, काही दिवसांपूर्वी देखील ही मनस्विनी माझ्या रूममध्ये आली होती आणि अगदी उचकपाचक करत होती. सगळीकडे तिने पसारा करून ठेवला होता. पण मी तिला विचारलं की तू काय शोधते आहेस, त्यावेळी तिने मला काही एक सांगितलं नाही. पण नक्कीच आता मला कळलं आहे की ते पेपर शोधत असणार आहे. तर त्यावेळी आता इथे आता यांनी गौतमने देखील सांगितल्यामुळे आता सखीला खूप काही विचार मनात येऊ लागतात की आता जर हे सगळं खरं असेल तर आपल्याला हे प्रॉपर्टीचे पेपर शोधायला हवे आणि तोच आपल्यासाठी खूप मोठा मार्ग असणार आहे. तर आता इथे सगळेजण कामाला लागणार आहेत. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की आता हार मानायची नाही, तर आता
लढायचं आणि तेही ह्या सरकारच्या विरोधात. एकदा की आपण जिंकलो तर ह्या सरकारला पाडणं खूप सोपं होऊन जाईल असं म्हणत आता सखीने हात पुढे केले आहे आणि त्यानंतर आता इथे तिच्या काकांनी तिच्या हातावरती हात ठेवला आहे आणि त्यानंतरच आता तिच्या काकांनी परशूने आणि बाकी सगळ्यांनी देखील हात ठेवलेला आहे. सगळ्यात शेवटी कबीर त्यांच्या हातावरती हात ठेवतो आणि त्यावेळी ज्यावेळी कबीरने हात ठेवला आहे त्यावेळी काका पाहत आहेत की कबीरच्या हातात अजून देखील ते हळकुंड बांधलेलं असतं, जो की झाल्यानंतर ते सोडायचं असतं आणि इथे सखीने त्याला बायको मानलेलं नसतं म्हणून त्याने अजून ते हळकुंड सोडलेलं नसतं. तर काका जे आहे ते इथे कबीरला बोलू लागतात की कबीर, आता तुला सखीने स्वतःचा नवरा देखील मानलेला आहे, मग हे सोडलं का नाही? तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, त्या सगळ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आता फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते प्रॉपर्टीचे पेपर्स काहीही करून मिळवायचे आणि त्याचा शोध लावायचा. तर आता इथे सगळ्यांनी ठरवलं आहे आणि आता ठरल्याप्रमाणे सगळेजण कामाला लागणार आहेत. तर आता इकडे ही तेजस्विनी एका बाईकडे कामवाल्या बाई जिथे राहत असते आणि त्या ठिकाणी आता तिने तिची साडी नेसली होती म्हणून तिच्याकडे वापस केली आणि त्यावेळी आता ती जी आहे ती बोलते की ताई, ही साडी ना आता तुम्हालाच राहू द्या, एवढं काही नाही आहे त्यात. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की तू मला इथे राहायला दिलंस तेच माझ्यासाठी खूप काही आहे. तर तेवढ्यातच ती जी काही मोलकरीण आहे ती बोलते की ताई, मला एक सांगा ना, तुमची रास काय आहे? तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की माझा ना यावरती विश्वासच नाही आहे बघ, त्यामुळे काही वाचायची गरज नाही आहे. तर आता इथे ती बोलते की नाही ताई, प्लीज सांगा ना, फक्त माझ्यासाठी. तर आता इथे ती सांगू लागते की ठीक आहे, माझी रास धनु आहे. तर आता इथे ती वाचू लागते की या राशीमध्ये आजचा दिवस खूप चांगला आहे, पण असं काही घडणार आहे जे आयुष्यभर लक्षात राहील. तर आता असं ऐकल्यानंतर इथे तेजस्विनी जी आहे ती घाबरली आहे आणि ती बोलते की असं काय घडणार आहे मोठं की माझ्या आयुष्यात आणखीन काही. पण ती बोलते की नाही, मी आता या जगाच्या बाहेरच जाणार नाही, म्हणजे या घराच्या बाहेर तिला जायचं नसतं, अजिबात तिची इच्छा राहिलेली नसते. तर त्याच नंतर आता इकडे ही सरकार जी आहे ती रेडी होत असते आणि त्यावेळी आता इथे ती त्या नंदाचा विचार करत असते की ती नंदा त्या दिवशी रात्री काय बोलली होती आणि खरंच ती जे काही बोलली होती ते खरं असेल काय, म्हणजे ही तेजस्विनी अजूनही जिवंत असेल काय, हा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो. आणि त्याच नंतर आता इथे ती बोलते की या नंदाकडे ना जरा पाहावंच लागेल असं म्हणत आता इथे तिने तिच्या त्या ड्रॉवर उघडला आहे आणि त्या ड्रॉवरमध्ये पाहत असते की तिची ती बंदूक कुठे आहे ते, कारण त्या ड्रॉवरमध्ये तर ती नसते आणि आता ती शोधू लागते की कुठे आहे. इकडे हा कबीर जो आहे तो आता ऑफिसमध्ये फोन करून सांगतो की आज ना आम्ही ऑफिसमध्ये येणार नाही आहे, त्यामुळे आता सगळं काही किरण तुलाच आजच्या दिवस पाहावं लागेल. तर आता इथे किरणला तो रिझन सांगतो आणि काम असल्यामुळे आम्ही येणार नाही असं सांगितल्यामुळे तो किरण जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर त्याच नंतर आता इथे सखी, गौतम आणि कबीर हे तिघेजणं एकत्र येतात आणि त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे ना तो बोलू लागतो की काका आणि काकू कुठे आहेत, त्यांनाही आपल्या या प्लॅनमध्ये सामील करायचं आहे ना. तर त्यावेळी आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की जर आपण सगळेजण एकत्र आलो तर कुठेतरी या मनस्विनीला डाऊट येईल की आपण सगळे मिळून काहीतरी कटकारस्थान रचतो आहे आणि तिच्या विरोधात, त्यामुळे काका आणि काकूला बाहेरच राहू दे. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की 5 पांडव एकत्र येणार नाही तर महाभारत कसं काय घडणार. तर आता इथे ही जी सखी आहे ना ती बोलते की थांब कबीर, मी तुला दाखवते की कसं काही शक्य होणार. तर लगेचच हिने कॉल केला आहे आणि काकांना कॉल केल्यानंतर काकांनी फोन घेतला आहे आणि इथे काकांना सांगितलं आहे की आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघंही एअरफोन घाला, कारण आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर काका आणि काकू दोघेही काम करत असताना लगेचच फोन उचलून एअरफोन कानात घालतात आणि त्यावेळी आता सखी बोलते की बोला, आता आपण आपला प्लॅन करू शकतो. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, आता आपल्याला हे शोधायचं आहे की ही मनस्विनी तेजस्विनी कामत नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला पुरावे हवे आहेत. तर आता काका, तुम्हाला पाठीमागचं काही माहिती आहे का, जे तेजस्विनी आणि मनस्विनीमध्ये काहीतरी वेगळं होतं, असं काहीतरी जेणेकरून आपण ते कोर्टामध्ये सादर करू
शकू? तर आता इथे काका जे आहे ते विचार करू लागतात. काका जे आहे ते बोलू लागतात की त्या दिसायला तर अगदी सारख्या होत्या. त्या जुळ्या बहिणी असल्यामुळे त्यांच्यात अगदी साम्य होतं. त्यामुळे आता असं काही पुरावा मला आठवत नाही. तर त्यानंतर काका एक गोष्ट बोलतात. काका बोलतात की फक्त तेजस्विनी साध्या साड्या नेसायच्या आणि ही जी आहे ती अशा फॅन्सी साड्या नेसते आहे. फक्त एवढाच फरक जो आहे तो मला दिसून येत आहे. कबीर जो आहे तो बोलतो की नाही नाही, हे साड्यांचं असं काही चालणार नाही. आपल्याला एखादा ठोस पुरावा शोधावा लागेल. तर त्यावेळी आता सखीही विचार करू लागते की असं काय असेल जे त्या दोघींमध्ये वेगळं वेगळं असेल. तर त्यानंतर आता इथे हा गौतम देखील विचार करू लागतो, पण त्यालाही काही सुचत नाही. तेवढ्यातच आता इथे ही जी काकू आहे ना, ती बोलू लागते की हां, मला असं वाटतं की म्हणजेच तेजस्विनीने आपल्या सखीला जन्म दिला आहे, मनस्विनीने नाही. तर ही गोष्ट आठवल्यानंतर आता लगेचच ती सांगू लागते की मला एक सांगायचं आहे, थांबवा, मला एक आठवलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी काकू आहे ती सांगू लागते की तेजस्विनीने तुला जन्म दिला आहे सखी. आणि ही गोष्ट मनस्वीला चांगलीच माहिती आहे, पण ती मुद्दाम हे सगळं आपल्यासमोरून लपवत आहे, कारण तिला ही प्रॉपर्टी सगळी काही स्वतःच्या नावे करायची आहे. तर आता एकच असा पर्याय आहे, आपल्याला ते सगळं काही शोधून काढावं लागेल पुरावे, की कशा पद्धतीने सखीला तेजस्विनीने जन्म दिला. तर आता इथे ती सांगू लागते की तुझा जन्म काही सोपा नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे बाळ जगेल, नाही तर तुझी आई, त्यावेळी तुझ्या आईने हिंमत हारली नाही. तुझ्या आईने डॉक्टरांना सांगितलं की काहीही झालं तरी माझ्या बाळाला तुम्ही वाचवायचं. तर त्यावेळी डॉक्टरांनी तिचं सिझेरियन केलं होतं. तर आता हे ऐकल्यानंतर इथे ही जी सखी आहे ती तर खालीच बसलेली आहे. तिला आता खूप वाईट वाटतं की तिच्या आईने तिच्यासाठी काय काय केलं होतं, आणि त्यावेळी आता ती खूप इमोशनल होते. तर आता इथे तिचे काकू सांगू लागते की नक्कीच आता तेजस्विनीच्या अंगावरती असं व्रण असेल जे मनस्वीच्या अंगावर नसेल, आणि त्यावरून आपल्याला कळेल की तेजस्विनीच तुझी खरी आई आहे ते. तर त्यावेळी आता हे ऐकल्यानंतर इथे सखीला कळतं की हो, बरोबर आहे, हाच पुरावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की त्यासाठी आपल्याला ते हॉस्पिटलचे पुरावे शोधावे लागतील. आणि त्याच नंतर आता इथे हे जे काका आहेत तेही हे सगळं ऐकत असतात आणि बोलत असतात की हो, बरोबर आहे, तू जे काही बोलते आहेस ते अगदी बरोबर आहे सखी. हाच पुरावा आपल्याला शोधून काढावा लागेल आणि हाच पुरावा आपल्यासाठी योग्य असणार आहे. कबीर आणि गौतमला खूप आनंद झालेला असतो की काहीतरी आपल्याला मिळालं आहे, आणि आता याचा शोध घेतल्याशिवाय हे दोघे काही शांत बसणार नाही. आता सखीची अवस्था कबीरला पाहवत नाही. तिच्या आईचे नाव घेतल्यानंतर ती खूप इमोशनल झालेली असते. तर त्याचनंतर आता इकडे पुढील भागात ही जी मनस्विनी आहे तिने नंदा मावशीवरती हात उचललेला आहे आणि तिला ती विचारत असते की नक्की सांग, तेजस्विनी कुठे आहे. पण ही काय सांगायला तयार नसते. तिने आता तिच्यावरती हात उचलून खूप मोठी चूक केलेली असते आणि तिला तिच्यावरती गन देखील ठेवलेली असते आणि सांगितलं आहे धमकी देऊन की सांग, आत्ताची आत्ता मला सांग की ही तेजस्विनी कुठे गेली आहे. तर इकडे ही जी सखी आहे ती बोलते की हो, काकू सांगते ते अगदी खरं आहे. माझ्या आईच्या अंगावर एक असं व्रण असेल जे मनस्विनीच्या अंगावर नसेल, आणि ते शोधण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ते रिपोर्ट्स पाहण्यासाठी जावं लागेल. तर आता इकडे कबीर आणि ही सखी दोघेही जण हॉस्पिटलमध्ये ते रिपोर्ट शोधण्यासाठी जातात आणि ती सगळीकडे ते रिपोर्ट शोधत असतात. कबीर आणि ही सखी जी आहे ते दोघेही जण वेषांतर करून हॉस्पिटलमध्ये शिरलेले आहेत आणि ते रिपोर्ट्सची फाईल शोधत असतात. तर त्याचवेळी आता कबीरला ही फाईल जी आहे ती मिळालेली आहे. कबीर सखीला सांगतो की सखी, आपली रिपोर्ट्सची फाईल मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर सखीला प्रचंड आनंद होतो आणि सखी जी आहे ती आता ती फाईल शोधू लागते. आता यांच्या हातात खूप मोठा पुरावा लागल्यामुळे सखी आणि कबीर दोघेही जण आनंदी असतात. तर आता लवकरच या मनस्विनीचा सगळ्यांसमोर खरा चेहरा येणार आहे आणि मनस्विनीचं कटकारस्थान सगळं काही अख्ख्या जगासमोर उघड होणार आहे आणि लवकरच आता ते तेजस्विनीलाही शोधून काढणार आहेत. त्यांना माहिती होणार आहे की तेजस्विनी आणखी जिवंत आहे आणि लवकरच तेजस्विनीचा सखी आणि कबीर हे दोघेही जण शोध घेणार आहेत.
तर मित्रांनो, आता तेजस्विनीची आणि सखीची भेट कधी होईल हे पाहणं आपल्या या उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.